साठी यायचा प्रसाद यांनी मॅन ऑफ द मॅच जय हनुमान उनबट संघ प्रसाद यांनी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी यायचा. आपण मॅच कडे जाऊया प्लीज सामन्याकडे जाऊया. मायकोप संघ सन्मान चिन्ह घेऊन जायचा आहे. चांगली खेळी नक्कीच केली. शेवटी नशिबाचा कल जो जय हनुमान उनबट संघ यांच्याकडे गेला. त्यांची देखील अप्रतिम अशी खेळी झाली. सामन्याकडे जाऊया. सद्दाम यावेळी बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो IKS संघासाठी. ऑल दी बेस्ट दोन्ही संघासाठी. हर्षद मायकोप संघ सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे प्लीज. मायकोप संघ सामन्याकडे जाऊया. IKS वर्सेस खातं खुललंय ते. चेंडू समोर थ्रो करण्याचा प्रयत्न मात्र एक धाव सोडण्यात यशस्वी. धावसंख्या आहे ती 2 वरती. पहिला षटक मार्गस्थ असून पहिल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे सद्दाम. आपल्या टीम साठी काहीतरी करून दाखवायचा एक जज्बा त्यांच्यामध्ये आहे. शिवराज्य क्रिकेट क्लब 2023. सुरे कसा फटका. चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही. 5 धावा लागल्यात. त्या म्हणजे मायकोप संघ कर्णधार प्लीज सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. आई भवानी धनसार अप्रतिम अशी खेळी नक्कीच करताना दिसतोय. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 7 धावसंख्येवरती. पहिलं षटक मार्गस्थ असून पहिल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येईल तो सद्दाम. 3 चेंडू झाले. धावसंख्या आहे ती 7 वरती. अमोल आणि हर्षद. माननीय लक्की दुबे यांनी स्टेजवरती यायचं आहे. सूर्यकाचा फटका. 1 धाव नक्की घेण्यात यश प्राप्त झालंय ते आई भवानी धनसार संघाच्या छानशा अशा खेळाडू अमोल आणि हर्षद. ओपनिंग पेअर आणि चुकी केली तुम्ही. स्टार्ट टू फिनिश राहायचं होतं. DJ पहिला गडी बाद झाला तो आई भवानी धनसार संघाचा. अप्रतिम अशा मॅचेस अप्रतिम असे संघ आपण पाहत आहात. शिवराज्य क्रिकेट क्लब 2023. लक्की दुबे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करताना इथे हा क्षण टिपला गेलाय. मयंक यांनी देखील यायचं आहे. माननीय दीपक बाजपेयी यांचा आपण सत्कार करणार आहोत. ते आपले माननीय हनुमान ठाकूर यांच्याकडून प्लीज सामन्याकडे जाऊया. सूर्यकाचा फटका. या अगोदर देखील एक चुकी केलेली जिथे 1 धाव होती तिथे 5 धावा गेल्या. अतिरिक्त 4 म्हणजे ते एक मोठा असा एक बिग पॉइंट होता. तो म्हणजे IKS संघाकडून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 9 धावा. IKS वर्सेस आई भवानी धनसार संघ. माननीय संदीप ठाकूर यांच्या हस्ते माननीय राजा द्विवेदी साहेब यांचं आपण स्वागत करूया. हा क्षण नक्कीच टिपला जाईल. प्लीज
सामन्याकडे जाऊया. उत्कर्ष आई भवानी धनसारला बघूया कशा प्रकारची एक साथ देतो तो म्हणजेच आपल्या सवंगड्याला. ओहो काय चेंडू होता. अफलातून चेंडू एसटी चीज करण्यात यश प्राप्त झालं ते म्हणजे आयके संघाच्या या गोलंदाजाच आणि त्याला जे श्रेय जाते ते विकेट किपरचं. गोलंदाज आहे तो म्हणजेच अजुद्दीन. या अगोदर देखील अप्रतिम सद्दाम यांनी गोलंदाजी केली. 9 धावा नक्की गेला. मात्र दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती स्टंप आउट करण्यात अजुद्दीन आणि त्यांचा विकेट कीपर. अप्रतिम टर्न करताना दिसतोय. हा लगातार दुसरा गडी बाद झालाय. मिसअंडरस्टँडिंग अशा प्रकारचीच राहील तर कसं होईल. अंडरस्टँडिंग ही गरजेची आहे. अजुद्दीन यांच्यामध्ये कमालीची अशी गोलंदाजी करण्याची एक कला आहे. ती कंटिन्यू ते साकारताना IKS बोईसर संघ त्यांच्या समोर आई भवानी धनसार संघ. पुन्हा देखा कशा प्रकारे गोलंदाजी करतात. पॅट सिमकॉक्सची आठवण आली मला. चेंडू ऑफ स्टंपवर पडून तो आतमध्ये जातोय. पिच देखील टर्निंग असं होताना दिसतंय. जसजसं दव पडत जाईल तसतसं हे पिच लो स्कोर मॅचेस होत राहतील. अप्रतिम गोलंदाजी अजुद्दीन यांच्याकडून. सुरेखरित्या चेंडू डॉट चेंडू निर्धाव चेंडू अजुद्दीन यांच्याकडून. धावसंख्या अजून स्थिरावलेली. 2 to go. सुंदर गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम सहयोगी देखील साथ देताना IKS बोईसर संघाकडून अप्रतिम अशी एक गोलंदाजी आणि त्याला सोबत देताना सगळे सहकारी क्षेत्ररक्षक. हा चेंडू वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव या एका धावावर धावसंख्या पोहोचली ती 12 वरती. पुन्हा एकदा लागोपाठ हा दुसरा वाईट अतिरिक्त धावसंख्या पोहोचली ती 13. उलटस असा चेंडू मात्र अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. नक्कीच तुम्ही चौका वाचवण्यात यश प्राप्त केलंय. आपल्या संघासाठी चांगलं असं योगदान IKS बोईसर संघाच्या सहकारी क्षेत्ररक्षकाकडून होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आई भवानी धनसार संघाची धावसंख्या आहे ती 14. दो ओवर के समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 14 रन पर. काफी अच्छी ऐसी जो गेंदबाजी करते हुए नजर आ रहे IKS बोईसर, तो उनके सामने आई भवानी धनसार टीम. लगभग 30 स्कोर भी काफी अच्छा साबित होगा. हर्षद सुरेख असा फटका, सुरेख असं क्षेत्ररक्षण, अप्रतिम असं कॉम्बिनेशन इथे दिसतंय. प्रयत्न नक्कीच चाललाय आई भवानी धनसार कडून. पुन्हा एकदा सुरेख फटका, मात्र अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. एकमेका सहाय्य करू अवघे सुपंत अशा प्रकारे IKS बोईसर आपलं प्रदर्शन दाखवताना दिसतायत. धावसंख्या ती 15. बिट्टू जरूर सद्दाम सोच रहे थे कि गोटीले मारू क्या नहीं मारू, मगर उन्होंने सोचा जाने दो.
सुरेख असा फटका, नक्कीच हा झेल हातात होता, मात्र एक प्रकारे हलवाच बोललो असतो मी. धावसंख्या 16 वरती तिसरं षटक मार्गस्थ असून अप्रतिम गोलंदाजी इथे करताना दिसतोय तो आयकेएस बोईसर संघ. अप्रतिम क्षेत्ररक्षण पुन्हा बघा, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि गडी बाद. डीजे डीजे गाना गाया मैंने, मुझे कुछ नहीं केक खिलाया, अच्छी बात है, अच्छा है, बाद में मिलेंगे. धाव संख्या थी 16. 16 आग का गोला. ये ओवर चल रही है, तीसरी ओवर चल रही है. काफी बेहतरीन ऐसा अंदाज में खेलते हुए आईकेएस बोईसर. आई भवानी जरूर स्ट्रगल करते नजर आ रही है. अगली गेंद कट कर दिया, 1 रन के लिए. इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ आई भवानी धनसार टीम का 3 ओवर के समाप्ति के बाद 17 रन. 17 रन हो चुके हैं. बंदिश में रखा है. एक समय ऐसा लगा था कि चलो 1 रन बचाने के फिराक में वो 5 रन चले गए थे, चौका गया था, 1+4 5 रन गए थे, तो ऐसा लगा कि चलो ये 35 तक स्कोर जरूर बनाएंगे. मगर कोई भी स्कोर ऐसा कम नहीं होता या कोई भी स्कोर बड़ा नहीं होता है. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. पुन्हा चेंडू बघा कसा टर्न घेताना दिसतोय. डायरेक्टली हिट अगोदर जी चुकी केली ती परत करताना दिसत नाही. मिळत बॅकअप असणं गरजेचं आहे. धावसंख्या 18 वरती 5 चेंडू शिल्लक अजून देखील. सुरेख फटका, सुरेख अप्रतिम असा फटका. नक्कीच या गोष्टीची गरज आहे ती आई भवानी धनसारला. अजून देखील 4 चोक 16 तुम्ही बनवू शकता आणि आपल्याला एक सम्मानजनक स्कोर आपल्या संघासाठी उभं करू शकता, क्योंकि क्रिकेट में कुछ भी होता है. अच्छा कंट्रोल अब तक तो करते हुए आईकेएस बोईसर आई भवानी धनसार पर नजर आते हुए दिखाई दे रहे हैं. स्कोर अभी भी 22 रन. जैसे गेंदबाजी तो अच्छी यहाँ पे बारका इन्होंने की थी. 1 रन के साथ ही स्कोर बढ़ता हुआ. यहाँ पे गेंदे शेष है अभी भी 3. स्कोर बढ़ता हुआ. बेहतरीन शॉट, बेहतरीन शॉट. कलाकार को नमस्कार करना ही पड़ता है. आई भवानी धनसार जरूर आपको 2 गेंदे और शेष है, आपको कुछ ना कुछ और करना पड़ेगा, आपकी कला को दिखाना होगा. स्कोर बढ़ता हुआ 27 रनों पर. 2 गेंदे शेष, स्कोर पहुंचा है 27 रन पर. 2 में 8 आएंगे तो भी आप 35 तक जा सकते हो. उम्मीदें बरकरार है, हौसला बुलंद रखना चाहिए, कोशिश करनी चाहिए. फिर से देखो, काफी अच्छी बेहतरीन ऐसी गेंदबाजी, बेहतरीन ऐसा शॉट खेलने का प्रयास, मगर इसमें जो बेहतरीन प्रदर्शन रहा वो जो क्षेत्ररक्षक थे, फील्डर थे, उन्होंने काफी अच्छा कैच लपक लिया. तो 1 गेंद बाकी है. स्कोर अभी भी रुका हुआ 27 रन पर. 27 रन, अभी भी 1 गेंद बाकी है. ये किस प्रकार का शॉट खेलना चाहते थे? विकेट का पतन हुआ सर. तो 28 रनों का लक्ष्य रखा गया आईकेएस बोईसर के सामने. प्रथमेश पाटील नमस्कार, आपलं हार्दिक स्वागत. यशवंत ठाकुर प्लीज, थैंक यू.
नक्कीच तर अजून एक मुख्य मंचावरती सत्कार असेल सन्माननीय सूरज उपाध्याय यांच्या हस्ते रतनजी कुशवाहा सरांचा नक्कीच सत्कार आपण बघतोय श्री साई कॅटरर्सचे सर्व आपण टिपाईची आहेत. चला यायचे लगेचच कर्णधार नक्कीच पुढचा सामना आपण बघणार आहोत बी पॅनल मधील. एका बाजूला नक्कीच साई गणेश सातपाडी ए तर एका बाजूला वन मॅन शो पंचाळी. यायचे लगेचच कर्णधार साई गणेश सातपाडी ए विरुद्ध वन मॅन शो पंचाळी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच 28 धावांचा नक्कीच पाठलाग करायचा आहे. नक्कीच अजून एक सत्कार आपण मुख्य मंचावरती बघतोय साबू यांच्या हस्ते नक्कीच सूरज पटेल सरांचा आपण सत्कार होताना बघतोय. सूरज पटेल सरांचा नक्कीच आपण सत्कार बघतोय. एका बाजूला नक्कीच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये सामना रंगताना 28 धावांचा पाठलाग करायचा. चला प्लीज स्पीडअप करायचं. राहुल पंच लगेच स्पीडअप करायचे. धनसार एक्सप्रेस मात्र नक्कीच गोलंदाजी मार्क वरती आपण दाखल होताना बघतोय. 28 धावांचा पाठलाग करायचे. धाव फलकाचा विचार केला तर नक्कीच 28 टू गो. 28 धावांचा पाठलाग करायचे. धनसार एक्सप्रेस मात्र नक्कीच गोलंदाजी मार्क वरती दाखल होतीये. मिस्टर राहुल माईला आपण बघतोय. यावेळेस मात्र सॉफ्ट हँडेड सिंगल स्ट्राइक एंड मात्र नक्कीच रोटेट केलं जात आहे. स्पीड गन मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. यावेळेस मात्र स्लोवर वन. चला यायचे कर्णधार लगेचच वारंवार आपला कॉल दिला जातोय. एका बाजूला साई गणेश सातपाडी ए तर एका बाजूला वन मॅन शो पंचाळी. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी लेग स्टिकच्या बाहेर चेंडू हाताला जातोय. धाव फलकाचा विचार केला. 3 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहेत. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू गतिवार चेंडू. धाव फलकाचा विचार केला तर नक्कीच जाऊन पोहोचेल 4 धावींवरती. 4 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहेत. सॉफ्ट हँडेड सिंगल. समीर मात्र मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत पेशन्स आणि पेशन्स दाखवतोय. 28 धावांचा नक्कीच पाठलाग करायचा. येणारे अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. पहिल्या षटक प्रगतीपथावरती आपण बघतोय. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न संधी आहे परंतु सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून स्ट्राइक अँड रोटेट केलं जात आहे. धाव फलकाचा विचार केला जाऊन पोहोचेल 6 ऑन द स्कोर कार्ड. 6 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही उर्वरित आहे. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही आहे. यावेळेस मात्र फक्त दिशा दाखवली आहे. चेंडू जाईल दन 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 ओव्हर द रोप. 4 धावांसाठी. चला प्लीज व्हॉलेंटियर्स आपण बघायचे बाउंड्री लाईन वरती जो नक्कीच खांब आहे तो थोडस सरळ आपण करायचंय. व्हॉलेंटियर्स चला प्लीज स्पीडअप करायचे. नक्कीच आपण बघतो फलंदाजी मार्क वरती
धनसार गावाचा नक्कीच बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ धनसार मात्र मिस्टर उत्कर्ष उत्कर्ष पाटीलला नक्कीच आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. नक्कीच मैदानाच्या बाहेरचा विचार केला तर नक्कीच आपल्या आवाजाने मात्र प्रेक्षकांची मन उत्कर्षने अजूनपर्यंत जिंकली आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये आज खेळाच्या माध्यमातून ती मन जिंकावी लागतील. 28 धावांचा पाठलाग करायचा. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं घेऊन येतो मिस्टर उत्कर्ष. यावेळेस मात्र सॉफ्ट हँडेड सिंगल, स्ट्राईक एंड रोटेट केलं जात आहे. धावफलकाचा विचार केला 11 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही मात्र ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, संपर्क चांगला झाला नाही, चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होतोय. शॉट फाईन लेग रिजन वरती क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच अमोल जिथपर्यंत चेंडू खाली येईल एक धाव नक्कीच अर्जित केली जाईल. येणारे अजूनही 4 चेंडू उर्वरित आहेत. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र सज्ज आहे. उत्कर्ष मात्र अजूनपर्यंत 3 चांगले चेंडू हाताळतोय. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संपर्क मात्र होत नाहीये. अजूनपर्यंत नक्कीच स्ट्रगल करताना आपल्याला दिसतोय मिस्टर अहमद. निर्धाव चेंडूची मात्र नक्कीच सांगता होतीये. यावेळेस मात्र डाऊन द ट्रॅक चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. क्लासिकल, दमदार, असरदार, युनिक चौकारासाठी चेंडूचा विचार केला. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही उर्वरित आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचं. नक्कीच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये धावांचा विचार केला. यावेळेस मात्र नक्कीच अवांतरच्या रूपामध्ये 17 सॉफ्ट अँड सिंगल, स्ट्राईक एंड मात्र नक्कीच रोटेट केलं जात आहे. धावफलकाचा विचार केला 18 धावा धावफलकावरती आहेत. येणारे अजूनही 12 चेंडू उर्वरित आहेत. समीकरणाचा विचार केला 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचं आहे. नक्कीच थोडंसं उशिरा आज मात्र आपण वेळेपेक्षा धावतोय. यापुढे नक्कीच आपण बघणार आहोत बिग बॅटल, बिग मॅच. एका बाजूला वन मॅन शो 45 तर एका बाजूला साई गणेश सातपाडी आहे. 2 बलाढ्य संघ. चला प्लीज पंच ताकीद द्यायची. जास्त वेळ मात्र दवडला जातो या टीम मीटिंग्स मध्ये. 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. धावफलकाचा विचार केला 18 धावा धावफलकावरती आहेत. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू नक्कीच जातोय डिक्लेअर रिजन वरती. $19 ऑन द स्कोर कार्ड लगावले जातात. 19 धावा धावफलकावरती आहेत. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचंय. यावेळेस मात्र पॅडल स्वीप, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि नक्कीच सक्सेसफुली मात्र तो कंप्लीट केला जातोय.
एक वेगळा स्ट्रोक आपण पाहतोय समीरच्या फळीतून. समीकरण असणारे येणाऱ्या 10 चेंडू मागे 8 धावेंची गरज आहे. 10 चेंडू अजूनही उर्वरित आहेत. चला प्लीज आई भावानी धनसार संघ विनंती असेल आपल्याला थोडंसं नक्कीच जास्त वेळ मात्र या इनिंग मध्ये दबडला जातोय. सहकार्याची अपेक्षा नक्कीच आपल्याकडून सुद्धा आहे. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या हातेमध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची मात्र नक्कीच सांगता केली जाते. समीकरण अजून बॅलन्सिंग आहे. येणारे अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. समीकरणाचा विचार केला 9 चेंडूत 8 धावेंची गरज आहे. डाऊन द ट्रॅक येण्याचा प्रयत्न बीट आणि बीट होतोय फलंदाज. पंचांचा इशारा मात्र अवांतरच्या रूपामध्ये, एक्स्ट्राच्या रूपामध्ये. अवांतरचा इशारा नक्कीच मिस्टर राहुल शुक्ला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. अवांतरच्या रूपामध्ये 1 धाव वर्जित करण्यात यश येते. वाईट साठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचंय. धावफलकाचा विचार केला जाऊन पोहोचते तब्बल 21 धावेंवरती. डाऊन द ट्रॅक चेंडू निघून जाईल इनटू द गॅप्स. 4 धावेंसाठी धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 25 धावेंवरती. येणाऱ्या नक्कीच अजून आपण 6 चेंडू उर्वरित बघतोय. डाऊन द ट्रॅक संधी आहे. यष्टीरक्षक मात्र नक्कीच बीट होतोय. 26 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही उर्वरित आहे. धावफलकाचा विचार केला 2 धावेंची गरज आहे. यावेळेस मात्र नक्कीच अजून एक चांगला स्ट्रोक मिस्टर समीरच्या फळीतून. चांगलं कनेक्शन. धावफलकाचा विचार केला. आता मात्र स्कोर लेवल होतोय. येणारे अजूनही 6 चेंडू उर्वरित असतील. त्या 6 चेंडू मागे 1 धावेची गरज असेल. हितेशला मात्र नक्कीच राईट टर्म राऊंड विकेट साठी इंट्रोड्यूस केलं जात आहे. 1 धावेची गरज आहे. अजूनही येणारे 5 चेंडू उर्वरित आहेत. 1 धावेची नक्कीच गरज आहे. यावेळेस मात्र डाऊन द ट्रॅक. चला अभिनंदन असेल नक्कीच IKS संघ आणि नक्कीच हार्डलक असेल आई जगदंब धनसार संघ. नक्कीच अजून एक सत्कार असेल मंचावरती. नक्कीच अमित त्रिवेदी सरांना विनंती असेल सन्माननीय शिवमजी दुबे सरांचा नक्कीच आपण सत्कार करायचा आहे. नक्कीच यायचं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय IKS संघाचा अहमद. यायचे अहमद लगेचच. नक्कीच आशिष मिश्रा सरांना विनंती असेल चला कॅमेरामॅनला विनंती असेल षडयंत्र नक्कीच टिपायची आहेत.
चला प्लीज कोणाकडे जर बँडेज उपलब्ध असेल तर प्लीज कॉमेंट्री एंड वरती प्रोव्हाइड करायचे. कोणाकडे नक्कीच जर बँडेज असेल तर नक्कीच प्रोव्हाइड करायचे. चला प्लीज यायचे. आई भवानी धनसार संघ कर्णधार नक्कीच आपल्याला सन्मानित करण्यात येईल की नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण आले आणि नक्कीच उपस्थिती दर्शवली. कर्णधार यायचे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण बघतोय वन मॅन शो पंचाळी तर एका बाजूला साई गणेश सातपाटी आहे. दोन बलाढ्य संघ नक्कीच आपण बघतोय एकमेकांच्या समवेत. नाणेफेकीच्या कबलाचा विचार केला. वन मॅन शो पंचाळी संघाने मात्र नक्की स्वतःच्या बाजूने झुकवला. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. जितेशला मात्र आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. वन मॅन शो पंचाळी संघ अंकुश अँड टीम विनंती असेल एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचे प्लीज. राहुल थांबवायचे प्लीज. सुरुवात करायची नाही. अजूनपर्यंत एक्स्ट्रा खेळाडू आपल्यापर्यंत आला नाहीये. नक्कीच युट्यूब लाईव्ह सामने आपण